मित्रांनो, स्वर्गाचं सुख आहे या रोडला, म्हणजे असा मस्त रोड आहे. 6वा अटेम्प्ट फेल. तर झालाय मित्रांनो घाट सेक्शन सुरू आणि बघू शकताय आता खूप दाट धुकं पुढे दिसत असेल. अलीकडची गाडी अलीकडे आल्यामुळे हा ऍक्सिडेंट झालाय. नमस्कार कर्नाटक आणि सर्वांना जय शिवराय मित्रांनो. तर आपण आहे कर्नाटक मधील बेळगावच्या जवळ. बेळगाव इथून 35 किलोमीटर आहे आणि रात्री आपण आपल्या पार्ट 1चा एंड इथेच राजस्थानी ढाब्यावरती केला. तर पार्किंगची सोय होती, त्याचबरोबर जेवणाची सोय होती आणि सकाळी आंघोळीची पण सोय होती, म्हणून आपण इथंच गाडी थांबवली. मस्तपैकी जेवण उरकलं आणि सकाळचा ब्लॉग इथून कंटिन्यू करतोय. तर इथे आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. त्याचबरोबर नाश्त्याची सोय आहे, नाश्त्याला पराठा भेटतोय. तर पराठ्याचा प्लॅनिंग करूया आणि त्याच्यानंतर मस्त असा एक गरमागरम चहा घेऊया आणि आपली पुढची जर्नी सुरू करूया. तर ह्या जर्नीमध्ये मित्रांनो आता आपण बेळगाव नंतर मँगलोर आणि मँगलोर नंतर आपण केरळला प्रवेश करणार. तर अजूनही 1000 किलोमीटरचा प्रवास आहे आणि बेळगाव इथून फक्त 35 किलोमीटर आहे. तर जर्नी ही खूप भारी आहे. समोर दिसत आहे जो पुणे बँगलोर हायवे आहे आणि इथूनच बेळगावला आता जायचं आहे. तर चला मित्रांनो, भरपूर सारे नवीन गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे, कारण हा टोटली दिवसाचा प्रवास होणार आहे. पलीकडची गाडी अलीकडे आल्यामुळे हा ऍक्सिडेंट झालाय. तर मित्रांनो, आता ऍक्सिडेंट पाहिला असेल, भयंकर असा ऍक्सिडेंट होता. आणि आता आपण धारवाडच्या अलीकडे आपल्याला पुढे लागेल हुबळी आणि मग हुबळीवरतून आपल्याला राईट घ्यायचा आहे मँगलोरसाठी. तर भरपूर मोठा प्रवास आहे आणि खूप साऱ्या नवीन गोष्टी बघायला भेटतात, कारण या रोडने आपण फर्स्ट टाइम चाललोय. तर जर्नी खूप मोठी आहे आणि आपल्याकडे आजचा पूर्ण दिवस, रात्र आणि उद्याचा पूर्ण दिवस. तर अशी आपली जर्नी अजून बाकी आहे. नंदी हायवे डेव्हलपर्स धारवाड एंड. आणि मागे 2 ठिकाणी चेकिंग चालू आहे. एक आहे GST बिल चेक करण्याचा आणि दुसरा आहे पोलिसांच्या पावत्या चेक करण्याचा. तर आपण आता यल्लापूरच्या रोडने जाणार आहे. कलबुर्गीसाठी आपल्याला आता युटर्न मारायचा आहे. तो राईट साईडला हा टोल नाका दिसत असेल आणि हा जो रोड जातो, तर या रोडने आपल्याला सरळ कलबुर्गीच्या मार्गे जायचं आहे. करवार आहे इथून 162 किलोमीटर आणि आता आपण आहे धारवाड मध्ये. तर चला घेऊया लेफ्ट. जस्ट टोल नाका एक्झिट केलाय आपण कारवारचा आणि 1000 रुपये आपले संपलेले आहेत. तर अजून 1000 रुपयाचा आपण रिचार्ज केलाय आणि अजून किती लागत आहेत ते माहित नाहीये. बघू शकताय मित्रांनो, टँकर चढत नाहीये ऍक्च्युली. सिच्युएशन थोडी वाईट आहे. 6वा अटेम्प्ट फेल. नहीं चलता. अब क्या वो क्या टाइम पास कर रहा है क्या? वो भी तो ट्राई कर रहा है ना. फंस गया तो फंस गया ना, अभी गाड़ी नहीं चल रहा है. क्या टाइम पास कर रहा है क्या? वही समझना चाहिए ना. तर तो टँकर काय निघालेला नाहीये.
आणि भरपूर असे त्याने 5-6 अटेम्प्ट केले, बट साईडला दाबायला लागली शेवटी गाडी आणि बाकी छोट्या गाड्यांना जायला वाट करून द्यावी लागली. तर चला मित्रांनो, हेवी गाड्यांसाठी हा रोड शक्यतो टाळणे गरजेचं आहे, कारण या रोडला जर अशी कामं चालू असतील तर भरपूर मोठा जाम लागू शकतो. कलबुर्गी बस स्टँड. तर ही दिली आपल्याला पर्ची, 200 रुपये घेतलेत. त्याच्यावरती कुठेही मेन्शन नाहीये. तर चला, एक प्रकारची एंट्रीच आहे मित्रांनो, कारण याच्यावरती कोणताही गव्हर्नमेंटचा स्टॅम्प वगैरे नाहीये. मित्रांनो, वाजले दुपारचे 3 आणि आपण आता पोहोचतोय यल्लापूर मध्ये. तर टोटली सिंगल रोड होता आणि खूप रोड छान होता. तर प्रवासाला पण खूप मजा आली. बारी बारी सीन शॉट आता बघायला भेटले असतील. आणि नेटवर्क नाहीये, त्यामुळे मॅप पण चालत नाहीये, फक्त गाडी चालते आणि रस्ता, बस एवढंच. आणि आता यल्लापूर मध्ये आलोय. तर अजूनही भरपूर असा प्रवास आहे. 300 किलोमीटर अजून आपल्याला. इथून मँगलोर आहे आणि मँगलोर पासून पुढे 500 किलोमीटर आपली जर्नी बाकी आहे. म्हणजे टोटल अजूनही 800 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर भरपूर छान अशी यल्लापूर सिटी होती, जी क्रॉस करून आता आपण पुढे लागलोय आपल्या कारवारच्या रोडला. तर चला, मस्त असं निसर्गरम्य स्पॉट बघायला भेटतात आणि खूप छान असं मंदिर आहे. तर झालंय मित्रांनो घाट सेक्शन सुरू आणि बघू शकताय आता खूप दाट धुकं पुढं दिसत असेल. तर ही जर्नी एन्जॉय करायची आहे आणि एकदम सावकाश घाटामधून आपण गाडी खाली घेतोय. इंडिकेटर लाईट लावलेले आहेत. दरड पण कोसळतीये, बघू शकताय. म्हणजे आधी कोसळलेली आहे, आता कोसळत नाहीये. बट घाट उतरायचा पूर्ण जंगलाचा प्रवास आहे हा, आणि हा प्रवास दिवसा आपण एन्जॉय करतोय. तर या प्रवासामध्ये मित्रांनो गाडी सावकाश चालवणं गरजेचं आहे, कारण आपला प्रवास खूप लांबचा आहे. घाई करून उपयोग नाहीये. आणि मित्रांनो, टर्निंग वरती ओव्हरटेक करणं चुकीचं असतं, कारण समोरून येणारी गाडी विजिबल नसल्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालेल, पण गाडीला ओव्हरटेक करू नका. आणि आपल्या मागं साहेबांची पण गाडी चाललेली. साहेबांच्या गाडीला जाऊन देऊ पहिलं. पोलीस, कर्नाटका पोलीस. मित्रांनो, स्वर्गाचं सुख आहे या रोडला. म्हणजे असा मस्त रोड आहे, भरपूर अशी झाडी आहे, ओव्हरटेक करणारी एसटी आहे कर्नाटका सरकारची, बघू शकताय. कुठं पण ओव्हरटेक करतात, बघत नाही टर्निंग असेल किंवा काय किंवा काय किंवा काय, सरळ निघतात सरळ. पण आपण चूक करायची नाही, आपला एक लेन धरायची आणि व्यवस्थित प्रवास करायचा आणि जर्नी एन्जॉय करायची. कारण आपल्याला खूप लांब जायचंय, त्यामुळे घाई करून उपयोग नाहीये. अति घाई संकटात नाही, त्यापेक्षा थोडं लेट बट नीट. चला, घाट उतरून घेऊया. भरपूर बारी बारी सीन शॉट बघायला भेटले असतील आणि अजूनही चांगले चांगले सीन शॉट बघायला भेटतील. मस्त असं नेचर, हलका हलका पाऊस आणि प्रवास. तर भारी वाटतंय. तुम्ही पण एन्जॉय करत असाल तर मित्रांनो एक लाईक नक्की करा ह्या जर्नीसाठी.
आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, अजून भरपूर अशी मोठी जर्नी बाकी आहे आपली, ती कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि निघू इथून पुढे. बापरे, कसला ट्रक पलटी झालाय मित्रांनो, भयंकर. तर थांबलोय मित्रांनो जेवायला, हॉटेल नवमी. तर आलंय मित्रांनो आपलं जेवण आणि आजच्या मेनू मध्ये भरपूर अशा भाज्या आहेत. कशाच्या ते लक्षात येत नाहीये, बट जेवण छान आहे आणि स्पेशली चपाती आहे. राईस प्लेट मागवली होती. तर जेवण एन्जॉय करू. येल्लापूरपासून पुढे आणि अजूनही आपला 250 किलोमीटर मँगलोरचा प्रवास बाकी आहे. तर रात्र होईल. गोकर्णच्या आसपास आपण बाहेर निघायला जातोय. तर गोकर्णवरतून मग आपल्याला कोस्टल रोड लागेल. तर मजा येणार ह्या प्रवासाला. ॲटलिस्ट आज संध्याकाळपर्यंत मँगलोर तरी क्रॉस झालं पाहिजे आणि मग तिथून पुढे आराम करून मग पुढचा प्रवास उद्याच्या शेड्यूलला ठेवूया. तर भरपूर एन्जॉयमेंट झालेली आहे. सिंगल सोलो ट्रिप आहे, त्यामुळे एकटाच एन्जॉय करतो आहे आणि माझ्याबरोबर तुम्ही पण एन्जॉय करताय. तर कशी वाटते एन्जॉयमेंट ती कमेंट करून नक्की सांगा. तर जेवण उरकूया आणि आपला पुढचा प्रवास करूया. साऊथमध्ये 120 रुपयात महाराष्ट्रीयन थाळी खायचा आनंद वेगळाच. तर झालंय जेवण आपलं हॉटेल नवमीला आणि आपला पुढचा प्रवास झालाय सुरू. तर बाय बाय नवमी. खूप छान असं जेवण होतं. सुस्ती आली आता. तर अजून झोपायचं नाहीये, तर जायचंय. मित्रांनो, आशा रोड वरतून प्रवास करत असताना शक्यतो तुम्ही जर एकटे असाल तर रात्रीचा ट्राय करू नका, कारण आपण ऑलरेडी 1-2 वेळा या गोष्टी फेस केल्यात रात्रीच्या प्रवासामध्ये. आता ॲक्च्युली 5 वाजलेले आहेत, 5:30. तर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि गाड्यांची पण वहिवाट आहे. आता तुम्ही गाडी पाहिली असेल, 2 गाड्या तर आलेल्या होत्या. मग हा रोड वर्किंग कंडिशनमध्ये असेल कारण 2 व्हीलर पण एक पुढून आलेली आहे. बट एक गोष्टीकडे काळजी घ्या की अशा रोडवरती जेव्हा आपण प्रवास करत असू अनोळख्या एरियामध्ये किंवा अनोळख्या ठिकाणी, तर ग्लास आपली दोन्ही साईडच्या ग्लास ती बघू शकताय आणि ही ग्लास पण बघू शकताय. तर दोन्ही ग्लास लावून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अटॅक जर तुमच्यावरती झाला तर तुम्ही सेफ्टी साईड म्हणून पहिलंच प्रिपेअर राहत चला. ही गोष्ट विसरू नका. शक्यतो रात्रीचा प्रवास असेल तर काचा आपल्या 80% क्लोज करत चला. 10-20% ओपन याच्यासाठी ठेवा की जेणेकरून थोडी व्हेंटिलेशन गाडीमध्ये झालं पाहिजे. तर ह्या गोष्टीची काळजी नक्कीच घ्या. MSCBचं काम चालू आहे. MSCB नसेल इकडे, KSCB असेल. MESECOM. तर चला, वर्किंग रोड आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, बट पूर्ण जंगल आहे आणि भरपूर असं घनदाट आहे. रात्रीचं नक्कीच भीती वाटेल असा रोड आहे हा. आणि पाहिलं का किती जोरात तो कारवाला आला होता. तर खरंच अवघड असतंय काही काही वेळेस. आणि नदीचा पूल आहे आणि भरपूर असं पाणी आहे. कसा वाटतोय नदीचा व्ह्यू. आणि मध्ये 2 झाडं पण आहेत. इकडे बघू शकता, इकडे तर भरपूर अशी झाडं. फायनली आपल्याला समोर दिसत असेल गोकर्णचा खूप छान असा व्ह्यू. मित्रांनो, संध्याकाळचे वाजले आहेत 6 आणि आपण पोचलोय गोकर्णच्या जवळ, म्हणजे कोस्टल हायवेला. तर इथून करवार मित्रांनो 50 किलोमीटर आहे आणि गोकर्ण आहे फक्त 11 किलोमीटर. आणि समोरच दिसतोय तो कोस्टल हायवे.
तर पूर्ण दिवस आपला गेलाय कोस्टल हायवेचा प्रवास कव्हर करण्यामध्ये. आपली जर्नी कंटिन्यू. आता इथून पुढचा रोड तर तुम्हाला माहितीच असेल, मँगलोर पर्यंतचा. तर आता जास्त टाइम नाही लागणार. इथून 220 किलोमीटर डॉट मँगलोर आहे. तर मित्रांनो, आतापर्यंतचा प्रवास कसा वाटला, आणि फायनली आपण गोकर्णला पोहोचलोय. तुम्ही पाहिला असेल तर भरपूर असा लॉंग रूट होता आणि टोटली सिंगल रोड होता. तर भरपूर अशी एन्जॉयमेंट, खूप असा घाट, त्याचबरोबर पाऊस, जंगल, सगळ्या गोष्टी मस्तपैकी एन्जॉय करता. आपण आताच्या अलीकडे उडुपी सोडून एक 20-25 किलोमीटर पुढे आलोय आणि डिझेल टँक आलाय रिझर्ववरती. तर 2000 रुपयाचं मित्रांनो डिझेल भरले आणि इथे रेट आहे 88 रुपये 25 पैसे. भाऊला काही हिंदी येत नाही. तर झालंय आपलं पेमेंट आणि आलोय आपण पुढे. तर मित्रांनो, आपण आहे मँगलोरच्या अलीकडे आणि इथून 208 किलोमीटरवरती कुन्नूरच्या पुढे आपल्याला माही हे गाव लागतं. माही हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी डिझेलचा रेट खूप कमी आहे. म्हणून आपण इथे 89 रुपये रेट असल्यामुळे आपण इथे डिझेल 2000 रुपयाचं टाकलं आहे, जे आपल्याला माहीपर्यंत जायला सफिशियंट आहे. थोडं उरेलच, बट तरी पण 2000 आपल्याला सफिशियंट आहे, म्हणून 2000चं टाकलं. कारण आपले डोंगरे मामा ज्यावेळेस लास्ट टाइम गेले होते तर केरळचा 55 रुपये 96 रुपये हा डिझेलचा रेट आहे आणि माही या केंद्रशासित एरियामध्ये डिझेलचा रेट 80च्या जवळपास आहे. तर भरपूर असं सेविंग होऊ शकतं आपलं तिथं. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, तर कुन्नूर ते मँगलोर हा रोडचं बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. तर डायव्हर्जन आहेत आणि दिवसा त्या रोडला खूप जास्त ट्रॅफिक फेस करावं लागतंय. तर बघू, आज 208 किलोमीटर कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे मित्रांनो, तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि नेक्स्ट ब्लॉग जो सुरू होईल तो मित्रांनो सकाळचा असेल, तो आपला केरळमध्ये असेल. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथे एंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि जय शिवराय.